चला सॉरी म्हणा या. कशाला कशाला आता लगेच सॉरी म्हणायची गरज आहे काय? उद्या सकाळी जाऊन म्हणतो की sorry. गरज आहे मी सांगते ना, चला तू. अहो नको, आत्ता कसं होणार? आता तिथे 4 वाजता सूर्यवंशी असणार, परत ते आणि काहीतरी मला बोलणार, मी काहीतरी त्यासनी बोलणार, भांडणं होणार, परत त्यांना आणि सॉरी म्हणा म्हणून तू उद्या सकाळी परत मला घेऊन जाणार. अहो तुमचं डोकं फक्त शांत ठेवायचं इतकं अवघड आहे का? सॉरीच तर म्हणायचं ना अधिपती, काय आहे? बाकी काही बोलू नका तुम्ही. चला. फक्त आता दरवाजा का उघडा? आपण बंद केला होता ना? हा रोज तर बंदच असतोय, कोणी उघडला काय माहिती. चला बरं. एवढं साधं कळ ना त्या बाईला. अगं अधिपतीनं 1000 वेळा सांगितलंय तरी बी ही बाई काही घर सोडायला तयार नाही. अगं कुणाचं बी डोसकं फिरणारच की मग. दुर्गे, अगं तू बी ये काय आहेस नव? जर चंचीनं तुला आई म्हणणं नाकारलं तर तुला त्रास होईल नव? अगं मग तिला किती त्रास झाला असल? म्या का असं काय करू? माझी आई आहे, ती मम्मी आहे माझी. चंची, अगं मी नुसतं उदाहरण दिलं. अगं ती बी अधिपतीची आई आहे, तिचा हक्कच आहे त्यो. आणि तू तू तर ताईला जन्म दिलायस ना व? मग ज्या बाईचा काही बी संबंध नाही तिची बाजू कशी घेतीस ग तू? अगं संबंध नसल पण ती अधिपतीची आई हाय, कळलं नव? हाय का आता या बाईचं मला काही कळतच नाही. आते काय ग तुझं काय आहे? अगं तुला आपलं कोण परक कोण कळत कसं नाही ग? तुझं काय आहे? ती ती मास्तरडी चांगली वाटती, ते थोरले सरकार चांगली वाटतात आणि आम्हासनी दे तू शिव्या. तुला का नाही काय बोलून फायदाच नाही. तू बोलूच नकस आणि या विषयावर तर अजिबात बोलू नकस. आली मोठी. चंचे, आपल्याला काय तर करायला पाहिजे. तू बराबर बोलत होतीस. आपल्याला काय तर हात पाय हलवायलाच लागतील, नाहीतर आपलं काय खरं नाही. आई, काय झालं? बोलायचं होतं. बोला की. माझं एक काम कराल? अधिपती तुमचं ऐकतो ना, तुम्ही जरा समजावाल त्याला. अहो, काय समजावायचंय? आई कसा वागतो तो, कसं बोलतो? ती त्याची सख्खी आई आहे ना, जन्मदात्री. त्याला कळत नाही आपल्या आईशी कसं वागायचं. वय पण तो माझ्याशी काय वेगळं बोलणार आहे? तुमच्याशी भांडण झालं तर तुमच्याशी चिडून बोलल, माझ्याशी शांतपणे बोलल, पण मुद्दा तोच असेल ना व? पण त्याच्या कुठल्याच मुद्द्याला काही अर्थ नाहीये. आई तुम्हालाही माहिती आहे, मी भुवनेश्वरी बद्दल बोललो, तुम्हाला राग आला असेल, पण मी काही चुकीचं बोललेलो नाहीये. आणि हे अधिपतीला कसं कळत नाही? हे बघा, अशी घाई करून चालणार नाही. त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे ना. किती वेळ द्यायचा आई? आणखी किती वेळ द्यायचा? एका आईनं आणखी किती वाट बघायची? आणि काय असं जगावेगळं मागते ती? आई साहेब, आई साहेब तुम्ही खरंच आला. आई साहेब तुम्ही खरंच आलाय. मला मला भास तर होत नाही ना. हो मास्तर नाही, मला चिमटा काढा तुम्ही. ती भुवनेश्वरी मॅडमच आहेत. आई साहेब, आई साहेब तुम्ही आलात. शेवटी गणपती बाप्पाने आमची प्रार्थना ऐकली. आई साहेब 10 दिवस मी बाप्पाला सांगत होतो आमच्या आई साहेबांनी घेऊन ये, आमच्या आई साहेबांनी घेऊन ये. शेवटच्या दिवशी तर मी त्याला म्हणला, त्या दिवशी म्हणलं बाबा आता तू चाललायस, आता आमच्या आई साहेबांनी पाठवून दे रे बाबा, आता खरं होणार नाही. तर आमची प्रार्थना ऐकली. आई साहेब तुम्ही आला. तुम्ही कुणीकडे होता? हा कुणीकडे होता? काय करत होता एवढे दिवस? आई साहेब तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं.
आई शपथ मी तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं, तुम्हाला विश्वास नाही बसणार. अख्ख्या महाराष्ट्रभरात माणसं कामाला लावली होती, सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावली होती. तुमचा काहीच पत्ता नाही हो आई साहेब. साधा फोन नाही काय नाही, फक्त एक फोन केला तुम्ही, त्याच्यानंतर काय फोन नाही काय नाही. आणि त्या नंबरवर मी फोन करतो, तुमचा फोनच लागत नव्हता हो आई साहेब. कुठे होता तुम्ही? तुमच्याशिवाय घर खायला उठलं होतं आई साहेब. तुमच्याशिवाय हे घर म्हणजे देवाशिवाय मंदिर होतं. शेवटी देवानं माझी प्रार्थना ऐकली, तुम्ही आला आई साहेब. आता मला आयुष्यात दुसरं काय नको देवाकडनं, तुम्ही आला. आमची देवी परत आली. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या आई साहेब. एवढ्या दिवसात तुमचा आशीर्वाद घेतलेला नाही, आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. जग जिंकून या म्हणा की. जग जिंकून या. हा एक एक मुलं आपल्या आईसाठी काय वाटेल ते करतात, स्वतःचा जीव देतात, जगाशी भांडतात आपल्या आईसाठी. कारण आईनं जन्म दिलेला असतो ना, आईमुळे अस्तित्व असतं मुलाचं. आणि आईसाठी मुलगा विश्व असतं, तिचं जग असतं. इथं तिचं जगच तिला नाकारते. आई काय वाटत असेल त्या आईला. मला एवढा राग येतो ना अधिपतीचा. हे बघा, तुम्ही शांत व्हा बघू. आई कसा शांत होऊ मी? तुम्ही बघताय ना तो कसा बोलतो तुमच्या समोर, माझ्या समोर, घरातल्या नोकरा चाकरांसमोर स्वतःच्या जन्मदात्या आईशी काय बोलतो तुम्ही बघताय ना. ही पद्धत आहे. मोठा झालाय ना तो, अक्कल आहे ना स्वतःची. काय योग्य काय अयोग्य, काय चुकीचं काय बरोबर हे कळत नाही त्याला अजून. जिचा त्याच्यावरती हक्क आहे तिला आई मानायला तयार नाही. आणि जिचा काडीचा संबंध नाहीये तिच्या पायाशी याच्या सगळ्या निष्ठा, याचं प्रेम वाहिलेलं. आणि काय असं जगावेगळं केलंय भुवनेश्वरीनं त्याच्यासाठी सांगा ना. म्हणजे कधीतरी त्याची दुखणी खुपणी काढलेली असते, कधीतरी लहानपणी त्याच्या डोक्यावरून मायाचा हात फिरवला असेल, पण त्याच्या बदल्यात हे सगळं वैभव मिळवलं ना तिनं. आणि तो मायेचा हात सुद्धा उदात्त हेतून फिरवला, याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. तिनं निस्वार्थी प्रेम केलं अधिपतीवर, यावर माझा विश्वास नाही. तिनं हे केलं कारण तिला माहिती होतं या मुलाला हाताशी धरला ना तर आपलं अस्तित्व आहे या घरात. तिनं स्वतःच्या अस्तित्वासाठी हे सगळं केलंय हे या मुलाला कळत नाही. तुम्हा बाप लेकाचा आजोबाच आहे बघा. लेक भुवीचं कौतुक करताना थकत नाही, आणि तुम्ही तिला नावं ठेवताना थकत नाही. अहो मला समज कळते चारुलताबाईंना काय वाटत असेल, त्यांच्या काळजाला किती वेदना होत असतील. तुम्हाला केव्हा कळणार आहे हो भुवीचं आईचं काळीज? मला नाही कळणार. ती बाई मला कधीच पटणार नाही. पण आई तुम्हाला पटतंय ना की अधिपती आपल्या सख्ख्या आईशी चुकीचं वागतोय, चुकीचं बोलतोय. आई तुम्ही समजावा त्याला, तुमच्या भाषेत समजावा. आई तू कुणाचं ऐकत नाही, माझं तर कधीच ऐकत नाही, आता अक्षराचं पण ऐकत नाहीये. चारूनं किती दिवस सहन करायचं आहे. आई मी हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होताना बघून खचत चाललोय, मी हातबल होत चाललोय दिवसेंदिवस. आई तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत खूप केलंय. प्लीज एवढं करा, अधिपतीला समजावून सांगा. हे बघा, तुम्ही नका चिंता करू. मी बोलते की त्याच्याशी, मी बोलते त्याच्याशी. हा अहो समजा काही चांगलं होणार आहे बघा, नका एवढी काळजी करू. अधिपती आई साहेब, खरंच मला खूळ लागायची पाणी आले आता हा आनंदानं. तुम्ही बसा, तुम्ही आधी बसा इथं, बसा इथं. योच तुमचा डोसक्याचा फिरणारा हात सतत आठवायचा आम्हाला आई साहेब. आता ह्यो हात कवा काढून घेऊ नका तुम्ही आमच्या डोक्यावरून, कवाच आमच्यापासून दूर जाऊ नका. आम्ही इथं घरात नाही बघून त्यांना डाव साधला, तुम्हाला घराबाहेर काढलं, तुम्हाला किती यातना झाल्या असतील आम्हाला कल्पना आहे आई साहेब. आम्हाला एवढा त्रास होत होता, तुम्हाला बी लई त्रास झाला असणार मला चांगलं माहित आहे. मग माझं बी डोसकं लई फिरलं होतं आई साहेब. मी 4 वाजता सूर्यवंशीला हाताला धरून घराबाहेर काढणार होतो. पाण्यात बघतो होतो माणूस. ठीक आहे जाऊ दे, जे झालं ते झालं, आता सगळं चांगलं होणार आहे साहेब. अधिपती आता तो विषय नको, मॅडमना त्रास नको व्हायला. मॅडम इतक्या दिवसांनी परत आल्या. मॅडम कुठे होतात तुम्ही? तुम्ही एकदा फोन केलात आणि त्यानंतर काय? हा त्याच्यानंतर परत काय तुमचा फोन नाही काय नाही, एकदाच तुमचा फोन आला तेवढाच. जीव जायची पाळी आलती इथं. तुमच्याशिवाय काय अस्तित्वच नाही हो आई साहेब आमचं.
रडू नका आईसाहेब, आता रडू नका. तुम्ही रडू नका. आता बास झालं रडायचं. आता बास. इथनं पुढे एक क्षण बी तुम्हाला या घरात काहीच त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. शब्द आहे माझा. आत्तापासून मी बेसावध होतो, पण आता नाही. तुम्ही बोला ना, काय झालं बरं माझ्यासाठी बोला. आल्यापासून तुम्ही काहीच बोला नाही, सगळं मीच बोलायला लागले. तुम्ही चिडलाय काय? राग आलाय तुम्हाला माझा? तुम्हाला शक्य झालं तर मला माफ करा आईसाहेब, पण खरं सांगतो मला माहित नव्हतं मी तिकडे फिरायला गेल्यावर हे 4 वाजता दिवशी असं काहीतरी करून ठेवल. मी इथं असतो तर त्यांची हिंमतच झाली नसती. त्यांनी डाव साधला आणि मला तो डाव लक्षात आला नाही. मी तुम्हाला केवढे फोन केले, त्याच्यानंतर तुम्ही एका बी फोनला काहीच उत्तर दिलं नाही. तुम्हाला फोनच लागत नव्हता. तुम्हाला राग आला असेल माझा, साहजिक आहे. पण जसं जसं एक एक दिवस जात होतं माझ्या काळजाचं पाणी पाणी होत होतं आईसाहेब. तुम्ही बोला आता बोला, एक शब्द तरी बोला, काहीतरी बोला. बोला 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 आईसाहेब, बोला. असं करू नका, बोला. अधिपती, अधिपती, आईसाहेब म्हणालास तू आज मला. खूप बरं वाटलं. माझ्या मांडीवर डोकं ठेवलंस, तुझ्या केसातून हात फिरवू दिलास. मम्मी काय चाललंय काय तुझं? अगं तो काही दरवाजा आहे वय ठोठवला का कोणतरी उघडाया नाही लागत फोन तर गप बस की. कुणाला करतेस ग एवढे फोन? अगं ताईला. का अगं ती पिढा एवढी चांगली गेली की घरात ना, तू कशा बी करते तिला फोन? अगं तू खुळी आहेस का ग चंचे? आता तर उलट घरात पाहिजे ती. ए मम्मी काय ग सारखी माकडावानी पलट्या मारती, एकदा ह्या झाडावर एकदा त्या झाडावर, एकदा म्हणती का ती घरात नको, एकदा म्हणती का घरात पाहिजे. अगं चंचे, आता घरात परिस्थिती काय आहे, बदलली आहे का नाही? मग आपल्याला परिस्थितीनुसार बदलाय पाहिजे का नाही? काय नाही ग, मला वाटलं होतं ती चारूबाई का नाही साधी भोळी आहे, तिला अशी गुंडाळता येईल आपल्याला. पण नाही, गोड बोलून चांगलं राहून आपल्याला या घरात राहता येईल. पण नाही, ताई आपली हाय, पर ही बाई बाहेरची हाय. कवा बी फना काढल आपल्याला, कवा बी टसल, सांगता येत नाही. आणि हे कशावरनं वाटतंय तुला? अगं ती बाई लई चिवट आहे, तू बघितलंस ना व? ती अधिपतीच्या माग 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 कशी राहती, मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण. रोज काय ना काय तर तिचे प्रयत्न चालूच आहेत. आणि या प्रयत्नात जर तिला यश मिळालं की नाही, तर मग काय खरं नाही. अधिपतीनं खरंच त्या बाईला आई मानलं तर नाही, मग आपल्या ताईची किंमत 0 राहणार आणि आपली तर मायनसच. मम्मी तू बोलतेस ते बी खरंच आहे. अधिपतीच्या मनातनं मावशीचं स्थान हलू नये म्हणून मावशीनं या घरात परत यायला पाहिजे. तू बरोबर आहेस बघ चंचे. अगं नाहीतर तिला का नाही काही बी किंमत राहणार नाही. थांब, या बाईचा फोन बी बंद आहे. चंचे अगं काय बी करून आपण तिला हुडकाय पाहिजे. कुठे गेली असेल ही नक्की? या घरात आल्यापासून माझी जी इच्छा होती ना, ती आज पूर्ण झाली. मन तृप्त झालं माझं. तुम्ही चारुलता मॅडम? हो, असा दूर नको जाऊस रे माझ्यापासून. कुणाला विचारून तुम्ही या खोलीत आलाय चारुलता मॅडम? हिंमत कशी झाली तुमची इथे यायची? अहो हे काय आमच्या आई साहेबांसारखा पैराव करून कशाला आलाय तुम्ही? काय चेष्टा करायची होती तुम्हाला आमची? आमच्या मनाचा खेळ का केला तुम्ही असा? नाही रे बाबा, मला ना भुवनेश्वरींचा हेवा वाटत होता. सारखं असं वाटायचं की त्यांच्याकडे असं काय जे माझ्यात नाहीये, म्हणून त्यांच्यासारखी बनून मी तुझ्या समोर आले. तू आत्ता जे काही माझ्याशी वागलास ना, त्यासाठीच आले.
चारुलता म्हणून मी तुझ्या समोर आल्यावर तू माझ्याकडे साधं बघत सुद्धा नाहीस अधिपती. एक शब्दही बोलत नाहीस तू माझ्याशी. पण भुवनेश्वरी म्हणून आल्यानंतर तू काही क्षणाकरता का होईना पण आई म्हणून माझा स्वीकार केलास, माझ्याशी प्रेमाने बोललास, काळजीने विचारपूस केलीस. खरंच हेवा वाटतो मला भुवनेश्वरींचा. त्यांना हे सगळं मिळालं, रोज मिळालं. मला मात्र क्षणिक सुखावरच आनंद मानावा लागेल. आता त्या आठवणींवर काढेन मी काही दिवस. ओ तुम्ही मला माहित होतं तू चिडणार, रागवणार, हे मला सगळं माहित होतं. पण आईचं मन आहे रे, आसूसलं होतं मुलाच्या प्रेमासाठी. आणखीन काय हवं असतं रे आईला मुलाकडून? प्रेम, विश्वास, काळजी एवढंच तर हवं असतं ना. ते आज काही क्षणाकरता का होईना तू मला दिलंस. या घरात परत आल्यापासून तू साधा हातही लावू दिला नव्हतास मला, पण आज पाया पडलास, माझ्या जवळ आलास, माझे डोळे पुसलेस, माझ्या मांडीवर डोकं ठेवलंस. खूप बरं वाटलं, खरंच बरं वाटलं मला. अहो मी हे सगळं तुमच्या बरोबर नाही वागलो. मला तुम्ही आई साहेब वाटला म्हणून. हे बघा तुम्ही किती बी सोंग घेतलं ना आई साहेबांचं, किती बी खोटेपणा केला ना, त्यांच्या नखाची बी सर तुम्हाला येणार नाही, एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. अधिपती अहो सून काय म्हणताय? अहो सोंग नाही तर काय आहे? आणि ह्या जे काय वागले ते तुम्हाला बरोबर वाटतंय काय? अधिपती माझं ऐक. तुमचं मला काहीच ऐकायचं नाही, तुम्ही काही बोलूच नका. काय गरज होती हे सगळं करायची? नुसतं आमच्या आई साहेबांसारखं कापड घालून भुवनेश्वरी सूर्यवंशी बनता येत नाही हो. त्यांच्यासारखी करडी नजर कुठून आणणार तुम्ही? नजरेतला धाक कुठून आणणार सांगा? त्यांच्यासारखं प्रेमात पण अधिकार गाजवून कुठून आणणार? शब्दातलं वजन कुठून आणणार तुम्ही चारुलता मॅडम? आणि इथनं पुढे कधीच हे असं आई साहेबांसारखं कपडे घालून आमची थट्टा करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जशा आयसा तसंच राहा हो. स्वतःची ओळख बदलायचा प्रयत्न करू नका. ते काही तुम्हाला जमणार नाही आणि आमच्यावर त्याचा काही परिणाम होणार. हो पण त्यांनी हे का केलं हे समजून तरी घ्या. काय नाही हो, मला सगळं समजते ह्यांनी का केलं आणि काय नाही ते. त्यांना हे समजत नाही की आमच्या आई साहेबांसारखं या जगात कोणच दुसरं असू शकत नाही. मम्मी मम्मी हे मम्मी अगं हे मम्मी अगं हे काय अशी काय धापा टाकत आलीस? काय झालंय? मम्मी मावशी मावशी अगं काय मावशी? मी तिलाच फोन लावायले. थांब जरा, तिचा पत्ता लागना झालाय. थांब जरा, फोन बी उचलना झाली ती. अगं मम्मी मला मावशीच्या खोलीत ती दिसली. कोण? अगं मावशी दिसली, अजून कोण दिसणार आहे? ती मास्तरी अनाधिपती बी गेले तिकडं. चंचे तू खरं सांग, माझी चेष्टा करायलीस ना? खरं आली ताई? अगं मग ती फोन का उचलना झाली? तुला तुला भास झाला असेल. खरं सांग मम्मी अगं ती इकडं आले म्हणून तिथं फोन बंद ठेवला असेल. अगं नाही चंचे, तुला का नाही ती चारूबाई ताई वाटली असेल. असं झालंय का? मम्मी मावशीतला आणि चारूबाई मधला फरक मला कळणार नाही वे. अगं तुला भास झाला असेल चंचे. तू एक काम कर, चल स्वतःच्या डोळ्यांनी बघ. चल 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 चल. तुझा राग मला कळतोय अधिपती, मी समजू शकते. पण माझी तळमळ तुला का नाही कळतंय? तुमची तळमळ तुमच्याकडे ठेवा. मी तुम्हाला तेच सांगतो. तुम्ही आता ग बसा. तुम्ही काहीच करू नका. चारुलता मॅडम, मी तुम्हाला मागं पण बोललो होतो, ह्या घरात जसं होते तसं ऍडजस्ट करून तुम्ही राहावा, आनंदात राहावा. आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्हाला जे स्थान दिलंय ते तुम्ही स्वीकारा. आणि तुम्ही जर हे असलं काहीतरी करायला जाशील का नाही तर त्याचा उलटाच परिणाम होणार, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मावशी 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 ताई ताई तू आलीस? अगं तुला कुठं कुठं नाही शोधलं, किती फोन नाही लावले. अगं फार फार जीव जायची वेळ आलती ग. बरं मला माहिती होतं का माझी ताई एक दिवस येणार. माझी ताई आली. अधिपती मी तुम्हाला बोलले होते ना का माझी ताई येणार. आते बघ माझी ताई आली. ताई मावशी अगं होय, कुठे होतीस इतकं दिस? किती वेळा देवाला एठीला धरलं होतं. आज गारानं ऐकलं माझं त्यान. ताई तुला माहित आहे तू इथं नव्हतीस तेव्हा काय काय झालं इथं?
कुठं आहेत त्या चारूबाई कुठं आहेत? बोलवा की त्यासनी, घडवा भेट आता. म्हणावं माझी ताई आल्या, भेटवा तिला, भेटवा. अगं कुठं बोलावं लागलीस त्यासनी, त्या इथंच आहे. वय मी त्यासनी सांगितलं होतं का माझी ताई एक दिवस नक्की येणार बच्चनचे. माझी ताई आली. ताई आता समजा पहिल्यासारखं होणार बघ. आता तू आलीस ना व, आता घराला घर पण येणार बघ. ताई बरं झालं तू आलीस. पण ताई तू लई तंगिवलंस बर का. लय वाट बघितली का भोगे, किती वाट बघितली. आधिपती किती शोधत होतो तुला. ताई तू अजिबात जायचं नाहीस बरं का हे घर सोडून. बघ मी लई फोन लावले होते तुला. तू या आईसाहेब नाही आहेत. आपलं तर मॅडम माहिती आहे.